नमस्कार मित्रांनो, डाळिंब शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचे स्वागत करतो। या ठिकाणी बघू शकता आपल्या बागेची पानगळ ही अतिशय चांगल्या पद्धतीने झालेली आहे। 90-95% पानगळ या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे। तर मित्रांनो, अशा बागेंना इथं घ्यायचं की नाही, तर मित्रांनो 90-95% जर पानगळ झालेली असेल तर या बागेंना इथेल घेण्याची काहीही गरज नाही। कारण का ऑलरेडी आपलं झाड हे अतिशय चांगल्या पद्धतीने नॅचरली तानावर आलेलं आहे। त्यामुळे आपल्याला या ठिकाणी इथेल घेण्याची कुठलीही गरज नाही। आणि काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये असं वाटत असेल की इथे फोन गेल्याच्या नंतर आपली फुलधारणा वगैरे चांगल्या पद्धतीने होते, परंतु तसं काहीही नाही मित्रांनो। ज्या झाडांना हार्मोनची गरज असते ते झाड आपल्यासाठी स्वतः तयार करत असतं। त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी अशा बागा जर तानावरती असतील तर या बागांना इथेल घेण्याची कुठल्याही प्रकारची तुम्हाला आवश्यकता नाही। मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्हाला ताण असेल तर इथेल अजिबात घेऊ नका। आणि जरी तुम्हाला घ्यायचं असेल तर प्रमाण अतिशय कमी घ्या। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, ही काडी मोडत आहे। म्हणजे याचा अर्थ काय की आपली बाग ही अतिशय चांगल्या पद्धतीने तानावरती आलेली आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी ही जी काडी आहे ही मोडून बघायची आहे। अशी मोडली की समजायचं आपली बाग आता अतिशय चांगल्या पद्धतीने तानावरती आलेली आहे। मित्रांनो, पहिलं पाणी देताना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाणी द्यायचं आहे। कारण का जर आपण कमी पद्धतीमध्ये जर पाणी दिलं शेंडा निघेल या भीतीने, तर मित्रांनो चौकी ही तुमची मागे पुढे आणि व्यवस्थित निघणार नाही। त्यामुळे पहिलं पाणी कमीत कमी 6 ते 7 घंटे या ठिकाणी देणं अपेक्षित आहे। कारण हे का सांगतो मित्रांनो, काही शेतकरी बांधव जे काय करतात, आपले सुरुवातीचं पाणी हे अतिशय कमी पद्धतीने देत असतात। कारण का त्यांना भीती असते बाबा आपल्या बागेला शेंडा निघेल, चौकी लांबेल, परंतु असं काही नाही मित्रांनो। पहिलं पाणी झाडाला भरपूर द्या। कारण का सुरुवातीची चौकी जर समप्रमाणात निघाली, एकसारखी निघाली, तर पानांचा आकार, पानांची वाढ अतिशय चांगल्या पद्धतीने होते। आणि जर पाणी जर कमी पडलं तर या ठिकाणी चौकी मागे पुढे निघते आणि पानांचा आकार हा छोटा राहत असतो मित्रांनो। त्यामुळे या बागेला, अशा बागांना 90-95% जर ताण बसलेला असेल तर त्या बागांना पहिलं पाणी हे 7 ते 8 घंटे देणं अपेक्षित आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आता आपल्या या बागेला 90-95% ताण या ठिकाणी आहे। आपण इथ्रेलचा डोस अतिशय कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी दिलेला आहे। 0.5 ml पर लिटर अशा पद्धतीने इथेफॉन किंवा इथ्रेल याचं प्रमाण घेतलेलं आहे। त्यामध्ये 05234 200 लिटरसाठी आपण 1 किलोचा वापर केलेला आहे मित्रांनो। बघू शकता, अशा जर पद्धतीने तुमच्या बागेला ताण असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीने चौकी अवस्था, फ्लावरिंग अवस्था व्यवस्थितरित्या निघत असते मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या बागेला कशा पद्धतीमध्ये ताण आहे यावरून आपण ठरवायचं आहे पाणी किती द्यायचं आहे, इथ्रेलचं प्रमाण किती घ्यायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो, आज आपण या बागेला पाणी चालू करणार आहोत। आज 15 जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आपण या ठिकाणी बागेला पाणी देत आहोत। कारण या ठिकाणी ताण भरपूर बसलेला आहे, त्यामुळे या बागेला पाणी देणं आता गरजेचं आहे। तर मित्रांनो, आपल्याही बागेला जर अशा पद्धतीने ताण आलेला असेल तर पूर्व कामे उरकून या ठिकाणी आपण बागेला पाणी देणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत डाळिंब शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचे स्वागत करतो
नमस्कार, धन्यवाद.